अळूची भाजी घरी आणल्यानंतर स्वच्छ कशी करायची, चिरायची कशी याची व्हिडिओ आधी मी पोस्ट केलेली आहे. तर स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर कुकरमध्ये अळूची सगळी भाजी घालायची. त्याच्यामध्ये शेंगदाणे, काळे वाटाणे, 2-3 कोकमाच्या साली, ग्लासभर पाणी घालायचं. कुकरचं झाकण बंद करून 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकर थंड झाल्याच्या नंतर पळीने हे अळू घाटून घ्यायचं, म्हणजेच थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं. तेलामध्ये ना भरपूर ठेचलेला लसूण घालायचा. गॅस स्लो करून त्याच्यामध्ये चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद आणि गरम मसाला घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हे जे शिजवलेलं अळू आहे ना ते डायरेक्ट फोडणीमध्ये घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि ना उकळी येण्यासाठी बाजूला ठेवायचं. नंतर ना आता मी इथे ठिकरीची फोडणी देणार आहे. ठिकरीची म्हणजे मातीची कपरी असते ना, त्याला गॅसवरती गरम करून त्याच्यावरती लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं तेल घालून पुन्हा गरम करून ह्याची फोडणी अळूला देणार आहे. ह्याने एकदम टेस्टी अळू लागतं. फोडणी घालून लगेच झाकण बंद करून घ्यायचं आणि मग अळूचं फतफदं तयार होतं. पावसाळ्यात एकदम कमाल लागतं. नक्की ट्राय करून पहा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.